एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ अनफिल्टर्ड. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि हेल्दी असाल. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा इव्हनिंग रुटीन. आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7. सो मी आज करणार आहे चण्याची भाजी. कारण चणे मी खूप आधी असे ठेवले होते. त्याच्यानंतर आता त्यांना चांगले मोड आलेले आहेत चण्यांनासुद्धा. सो मी आता त्याची भाजीच करणार आहे. पण मला त्याआधी करायची वाटण्याची तयारी. आणि आता मी माझं रुटीनला सुरुवात करते. जिजाचा बॅकग्राऊंड आवाज असल्यामुळे व्हिडिओ थोडा कट करावा लागला मला. कारण याने डिश पाडली होती. त्या डिशचा प्रचंड असा आवाज झालेला शिवराजने. आणि त्याचा अजूनही चालू आहे. ती डिशवरती पायना राजगिऱ्याचे लाडू दिलेले आहेत आणि ती दोघं खात आहेत. म्हणून म्हटलं मी आता व्हिडिओला सुरुवात करते तोपर्यंत. मी आता घेते वाटून. आता हा पोरगा आहे ना, हा माझा पोरगा आगाऊ पोरगा आहे. हा मला अजिबात काही कामं करून देत नाही. आणि ब्लॉग तर मुळातच शूट करून देत नाही. हॅलो, राजगिराचे लाडू थांबव. कुठे लाडू? लाडू कुठे? नको, तू खा. आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. बाय आपण नंतर करू. आता ब्लॉग स्टार्ट केलाय मी. हाय करायचं, हाय. हा, आता मला जेवण करायचंय. हा, तू आणि दीदी तिथं बसून लाडू खा. ओके, चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर आता तुम्ही पाहिलंच असत की 2 पोरं असल्यावरती ना काय हालत होते. एक तर ब्लॉग शूट करायला भेटत नाही. त्यातून शूट करायला घेतलं की मध्ये येत असतात पोरं. पण काय करणार, आपण आता जे काम घेतलं आहे ते करायला तर हवंच आहे. आणि चला तर मग आता ना मी वाटणाला सुरुवात करते. तर मी कांदा कट करत होती. स्टार्टिंगला तुम्ही बघितलंच मी ॲक्च्युली कांद्याची गोण भरलेली आहे. पण ती हॉलमध्ये पसरून ठेवलेली आहेत कांदे. किचनमध्ये पसरवले नाही आहेत. कारण मग किचनमध्ये पालीबिली फिरत असतात. म्हणून मग मी मोस्टली हॉलमध्येच पसरून ठेवलेले आहेत. किचनमध्ये ऑलरेडी माझ्या भांड्यांचा पसारा भरपूर असतो. मग त्या दोघांनी मला कांदे आणून दिलेले. एकाला कांदे आणायला सांगितले की दुसरा पण लगेच जातो. म्हणून दोघांनी पण आणून दिले मग लगेच. आणि हे चणे मी खूप आधी भिजत घातले होते. फ्रीजमध्येच ठेवले होते. मोड त्यांना फ्रीजमध्येच आलेत. शिवराज, काय चाललंय? कशाला डब्बे काढत असतोस? तर ही अशी पोरं अजून मला डबल कामं लावत असतात. वाटण करता त्यांनी डब्बे काढून ठेवलेले सगळे. मध्ये तर त्यांनी डब्यातनं पीठ सगळं काढलेलं आणि सगळं तोंडाला केसांना सगळं फासून ठेवलेलं. अक्षरशः डबल काम होऊन पडतं ते. तर आता मी वाटणाची तयारी केली आहे. कारण परत म्हटलं वाटण लागेलच. म्हणजे 4-5 दिवसाचं स्टोरेज होईल एवढं वाटण करून ठेवते मी. जास्त वाटण काही लागत नाही मला. कधी कडधान्याची भाजी केली तर मोस्टली वाटण लागतं, या नॉनव्हेजला वाटण लागतं. म्हणून सगळं करून ठेवलेलं थोडंसं. म्हणजे 4-5 दिवस पुरेल इतकंच वाटण करते. त्याच्यानंतर वाटण थंड होईपर्यंत म्हटलं जिजाचा पटकन अभ्यास घेऊया थोडासा. कारण जिजाला पण आता आजकाल अभ्यास होमवर्क एवढा देतात ना की तिच्या मागे लागायला लागतं की सगळं करून तिला एक सगळं स्पेलिंग सगळं वर्ड सांगायला लागतं. आणि लगेच तिला ते वर्ड्स दिले होते. त्यात ABCD होती तिची, स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर, ते सगळं. त्यानंतर तिला थोडंसं करायला सांगितलं. म्हटलं तू तुझा अभ्यास करून घे, मी तोपर्यंत इथे माझं आवरून घेते कामं. तर मी कोथिंबीर अशी डब्यामध्ये कोथिंबीरची जुडी आणल्यावरती कोथिंबीर साफ करून धुवून नितळच ठेवते चाळणीमध्ये. त्याच्यानंतर सुकल्यानंतर मग डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते. तर बऱ्याच दिवस कोथिंबीर खूप छान टिकून राहते. आणि कढीपत्तासुद्धा मी तसाच ठेवते धुवून. आणि व्यवस्थित पानं त्याची काढून घेऊन धुवून ठेवायची. आणि एका हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचा. फ्रीजमध्ये चांगली कोथिंबीर आणि कढीपत्ता खूप छान राहतो. त्याच्यानंतर हा वाटण थोडंसं जे वाटलं ते मी त्याचा डब्यामध्ये आता काढून घेते वाटण. कारण परत लागेलच पुढे. आता भाजीला काय एवढं वाटण लागणार नाही आहे. तर म्हटलं आता चण्याची भाजी घालून घेते. रोज भाजी काय करायची एक तर समजत नाही. असं कधी वाटतं ना की असं एक टाईम टेबलच लिहून ठेवावा आपण की सकाळी ही भाजी, संध्याकाळी ही भाजी.
म्हणजे दर आठवड्याला भाजी ना रविवारी असं लिहून ठेवायचं की दर आठवड्याला भाजी आपली कुठकुठली हवी. कधी कधी हेच वाटतं, पण तसं काय होत नाही. जरी आपण लिहून ठेवलं तरी आपल्याला जेव्हा आयत्या टायमाला आपल्याला जी भाजी भेटेल ती आपण घालून ठेवतो. आणि मी मोस्टली आता कडधान्य जास्त भिजत घालत ठेवते, कारण चणे असतातच मोस्टली आमच्याकडे. कारण जिजाईला जिथं इथे अंगणवाडीमध्ये जेव्हा नाव टाकलेलं इथे गावामध्ये, तेव्हा तिला ते पालन पोषण ते काहीतरी आहे ते असं चालू झालेलं. ते तिला चणे भेटतात त्याच्यामध्ये दर महिन्याला, म्हणजे असं थोडं थोडं बाकीचं सामान पण भेटतं. तर ते चणे मोस्टली असतातच आमच्याकडे. तर चणे मोस्टली आता मी घालतेच भिजत. कधी मूग मटकी असं काही ना काहीतरी असतंच कडधान्य. त्याच्यानंतर म्हटलं आज मी विचार केलेला की घावन करायचं. वहिनींनी मला घावनाचं पीठ दिलं होतं थोडंसं, सो म्हटलं आज चपाती न करता मस्त घावन करूया. आणि इतकं छान घावन म्हणजे खूप छान घावन तयार झालेलं, इतकं जाळीदार आणि खूप मऊसूत असं घावन तयार होत होतं. आणि ह्या दोघांनी तर मस्त गरम गरम जेव्हा काढले, जिजाला वाटलं की डोसाच आहे. आणि जिजानी म्हणजे गरम गरम मी काढत होती आणि इथं दोघंजणं फस्त करत होते, असं झालेलं. आणि म्हटलं मी काही जास्त करणार नव्हती, म्हटलं डाळ भात तर ऑलरेडी होताच. मग काय दोघांनी डाळ भात काय जास्त खाल्ला नाही, घावनावरतीच ताव मारला. आणि गरम गरमच होते तर लगेच खायला पण येत होते. तर बरं वाटत होतं की पोरं ॲटलिस्ट खातायत, घावन पण खातायत. मग हे बघा दोघंजणं किती मस्त इथं अभ्यास ठेवला लगेच जिजानी साईडला आणि बसले दोघं पण खायला एकत्र. त्याच्यानंतर मी केली होती ती चण्याची भाजी. तर आजचा हा व्लॉग इतकाच. पुढचा काही मला शूट करता आला नाही, सॉरी त्याबद्दल. आणि चला तर आम्ही घावन आणि आता चण्याची भाजी एन्जॉय करतो. भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर टू ऑल. बाय.